Hello students, good morning. Today we will discuss about the chapter optics of 11th class. That is, optics means the study of light. Lightचा स्टडी याच्यामध्ये आपण ऑप्टिक्स मध्ये करतो. And when we study about the light, we know that light has a dual nature, or we can say that light propagate in the form of wave, as well as light can also propagate in the form of photons. Or we have discussed about the commonly observation of phenomenon concerning the light can be broadly split into 3 categories. लाईट जी आहे ती 3 कॅटेगरी मध्ये डिवाइड केलेली आहे. दॅट इज फर्स्ट कॅटेगरी, दॅट इज द रे ऑप्टिक्स. देन सेकंड, दॅट इज द वेव ऑप्टिक्स. अँड थर्ड, दॅट इज द पार्टिकल नेचर ऑफ द लाईट. Then the first category, that is ray optics. The study of ray optics or studies of the light in the form of rays. A particular direction of propagation of energy from the source of light is called as the ray of light. It means when light propagate in a particular direction, त्यावेळेस लाईट एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये प्रोपोगेट होते इन द फॉर्म ऑफ एनर्जी, एनर्जीच्या फॉर्म मध्ये, त्याला या ठिकाणी आपण काय म्हणतो, रे म्हणतो. सपोज एखादा सोर्स आहे, याच्यापासून या ठिकाणी ही जी लाईट आहे अशा पद्धतीनं बाहेर पडते आणि हे जे डायरेक्शन आहे एक पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये या ठिकाणी एनर्जी ट्रान्समिट होते, तर याला आपण काय म्हणतो, रे म्हणतो. मग रे ऑप्टिक्सचा स्टडी करत असताना आपल्याला याच्यामध्ये काही गोष्टींचा स्टडी करणं गरजेचं आहे, किंवा जे साइन कन्व्हेन्शन आहे ते साइन कन्व्हेन्शन इम्पॉर्टन्स आहे. सो टुडे वी विल डिस्कस अबाउट द कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन. कार्टेशियन साइन convention. Cartesian sign convention. When we use the geometrical optics as well as it is also called as the ray optics, then we must study some sign convention which are used while studying the ray optics. रे ऑप्टिक्सचा स्टडी करत असताना आपल्याला साइन कन्व्हेन्शनचा विचार करावा लागतो, आणि ते साइन कन्व्हेन्शन्स कशा पद्धतीने आहेत हे आज आपण बघणार आहोत. तर त्याच्यामध्ये जो फर्स्ट साइन कन्व्हेन्शन आहे दॅट इज द ऑल डिस्टन्स मेजर्ड फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर ऑफ द पोल. That is pole, optical center of lens or mirror. That is, all distances must be measured from the optical center of the pole. तर याच्यामध्ये ज्यावेळेस आपण साइन कन्व्हेन्शनचा विचार करतो त्यावेळेस जे सगळे डिस्टन्सेस असतात त्यावेळेस सगळे डिस्टन्सेस हे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या सेंटर पासून या ठिकाणी मेजर केले जातात. मग सपोज या ठिकाणी आपण एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस कन्सिडर केलेला आहे. सपोज दिस इज द एक्स ॲक्सिस, दिस इज द वाय ॲक्सिस, आणि जो आपला लेन्स किंवा मिरर असेल तो या पद्धतीने आपण अशा पद्धतीने कन्सिडर केलेला, सिच्युएट केलेला आहे. आणि दिस इज द पोल ऑर ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑप्टिकल डिव्हाइस. आता या ठिकाणी लेन्स किंवा मिररचा हा काय आहे, पोल आहे असं आपण कन्सिडर करूया. तर दिस इज द प्रिन्सिपल ॲक्सिस, याला काय म्हणायचं, प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणायचं. दिस इज कॉल्ड ॲज द प्रिन्सिपल ॲक्सिस. हा प्रिन्सिपल ॲक्सिस झाला. आता या ठिकाणी आपण लेन्स किंवा या ठिकाणी अशा पद्धतीने आपण हा लेन्स कन्सिडर करू शकतो किंवा मिरर कन्सिडर करू शकतो.
आणि हा जो पॉइंट आहे तो म्हणजे पोल किंवा त्याला या ठिकाणी ऑप्टिकल सेंटर आपण म्हणू शकतो. दिस इज अ पोल और ऑप्टिकल सेंटर ऑफ ऑप्टिकल डिवाइस. So here all distances are measured from the optical center. सर्व डिस्टन्सेस जे आहेत ते ऑप्टिकल सेंटर पासून मेजर केले जातात. मग त्याच्यामध्ये लेफ्ट साईडचं डिस्टन्स निगेटिव्ह घ्यायचं तर पॉझिटिव्ह, राईट साईडचं डिस्टन्स निगेटिव्ह का पॉझिटिव्ह हे आपण आज स्टडी करणार आहोत. त्याच्यानंतर फॉर मोस्ट ऑफ ऑप्टिकल ऑब्जेक्ट सच ॲज स्फेरिकल मिरर, थिन लेन्सेस, ऑप्टिकल सेंटर कोइन्साइड विथ देअर जॉमेट्रिकल सेंटर. जो ऑप्टिकल सेंटर असतो तो जॉमेट्रिकल सेंटर आणि ऑप्टिकल सेंटर हे कोइन्साइड होतात. म्हणून या ठिकाणी आपण ऑल डिस्टन्स मस्ट बी मेजर फ्रॉम द ऑप्टिकल सेंटर. देन द रे डायग्राम. व्हेन वी ड्रॉ अ रे डायग्राम, द रे डायग्राम मस्ट बी ड्रॉन इन सच वे दैट द ऑब्जेक्ट इज left side of the at the optical instrument, or we can say that the rays are traveling from left to right. रे डायग्राम काढत असताना अशा पद्धतीने आपण काढायला पाहिजे किंवा कन्सिडर करत असताना अशा पद्धतीने कन्सिडर केली पाहिजे की जी लाईटचे रेज आहेत दॅट लाईट रेज आर ट्रॅव्हलिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. लेफ्ट कडून राईट कडे रेज ट्रॅव्हल होताना दिसले पाहिजेत रेज डायग्राममध्ये. इट मीन्स दॅट द ऑब्जेक्ट मस्ट बी लेफ्ट साइड ऑफ द लेन्स ऑर मिरर. मिररच्या किंवा लेन्सच्या लेफ्ट साइडला या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवावा लागेल. म्हणजे रेज जे आहेत ह्या पद्धतीने ट्रॅव्हल झालेले आपल्याला दिसले पाहिजेत. या पद्धतीनं द रेज मस्ट बी ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट ऑफ द ऑप्टिकल सेंटर किंवा ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंटच्या लेफ्ट साईडला किंवा ह्या पोलच्या लेफ्ट साईडला या ठिकाणी ही लेफ्ट साईड झाली अँड दिस इज द राईट साईड. देअरफॉर रेज मस्ट ट्रॅव्हल फ्रॉम लेफ्ट टू राईट. रेज जे आहेत ते लेफ्ट कडून राईट कडे ट्रॅव्हल झाले पाहिजे. देन डिस्टन्स, दॅट इज एक्स ॲक्सिस कॅन बी conveniently chosen as the principal axis. हा जो x ॲक्सिस आहे तो आपण प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणून चूज केला पाहिजे किंवा x ॲक्सिस हा प्रिन्सिपल ॲक्सिस म्हणून कन्सिडर केला पाहिजे. Then the distance measured on the left side of the pole or optical center are taken as a negative. पोलच्या किंवा ऑप्टिकल सेंटरच्या लेफ्ट साईडचे जे डिस्टन्सेस असतात दे आर कन्सिडर ॲज अ निगेटिव्ह. लेफ्ट साईडचे डिस्टन्स जे आहेत ते निगेटिव्ह कन्सिडर केले जातात. वेअर ॲज द डिस्टन्स ऑन द राईट साईड ऑफ द पोल ऑर ऑप्टिकल सेंटर आर कन्सिडर ॲज अ पॉझिटिव्ह. म्हणजे सपोज या ठिकाणी आपण एखादा मिरर किंवा लेन्स कन्सिडर केलेला असेल, हा त्याचा ऑप्टिकल सेंटर असेल, तर इकडच्या साईडला आपण सपोज या ठिकाणी ऑब्जेक्ट ठेवलेला असेल, दिस इज द ऑब्जेक्ट. मग ऑब्जेक्ट डिस्टन्स, जो ऑब्जेक्ट डिस्टन्स आहे ते आपण कशाने दाखवतो, यूनी दाखवतो. तर ऑब्जेक्ट डिस्टन्स हे ऑब्जेक्ट आणि ऑप्टिकल सेंटर यांच्यामधलं जे डिस्टन्स आहे त्याला आपण ऑब्जेक्ट डिस्टन्स म्हणतो. मग हा जो यू आहे तो कसा घेतला पाहिजे, निगेटिव्ह घेतला पाहिजे. द व्हॅल्यू ऑफ यू मस्ट बी टेकन ॲज द निगेटिव्ह बिकॉज ऑब्जेक्ट इज लेफ्ट साईड फ्रॉम द पोल. पासून लेफ्ट साईडला आहे अँड देअरफॉर द डिस्टन्स ऑन द लेफ्ट साईड ऑफ द पोल आर मेजर्ड ॲज द निगेटिव्ह. या ठिकाणी जे डिस्टन्सेस आहेत लेफ्ट साईडला ते आपण कशा पद्धतीनं निगेटिव्ह कन्सिडर करतो. म्हणून या ठिकाणी आपण या ॲरोने असे डिस्टन्सेस दाखवू शकतो. द डिस्टन्स फ्रॉम द लेफ्ट साईड ऑफ द पोल इज टेकन ॲज द निगेटिव्ह. मग ह्या पोलच्या ह्या साईडला, खालच्या साईडला ॲज वेल ॲज वरच्या साईडला, दोन्ही साईडला लेफ्ट साईडला या ठिकाणी डिस्टन्स जे आहेत ते कसे घेतले पाहिजे, निगेटिव्ह घेतले पाहिजे. इथून इथपर्यंत डिस्टन्स हे निगेटिव्ह झालं. अँड फाइंड द डिस्टन्स ऑन द राईट साईड ऑफ द पोल आर मस्ट बी टेकन ॲज पॉझिटिव्ह.
Therefore, this must be taken as positive. This is also the positive. Then, distance above the principal axis. Distance above the principal axis are taken as positive. प्रिन्सिपल ॲक्सिस पासून जे वरच्या साईडचे डिस्टन्स असतात ते पॉझिटिव्ह कन्सिडर केली जातात. दिस मस्ट बी टेकन ॲज पॉझिटिव्ह. सपोज या ठिकाणी एखादा ऑब्जेक्ट ठेवलेला आहे, या ठिकाणी असा ऑब्जेक्ट आहे, तर याची जी हाईट आहे, सपोज हा ऑब्जेक्ट आहे आपला असं कन्सिडर करूयात आपण. तर ह्या ऑब्जेक्टची जी हाईट आहे, सपोज इथून इथपर्यंत जे डिस्टन्स आहे त्याला आपण एच म्हटलं, तर ऑब्जेक्टची हाईट आहे ती कशी येणार, पॉझिटिव्ह येणार. देअरफॉर द डिस्टन्स अबाउट द प्रिन्सिपल ॲक्सिस आर टेकन ॲज द पॉझिटिव्ह. मग ह्या साईडला पण पॉझिटिव्ह घेतलं जातं, म्हणजे लेफ्ट साईडचे जे डिस्टन्स आहेत प्रिन्सिपल ॲक्सिस पासून वरच्या साईडचे डिस्टन्स पॉझिटिव्ह घेतले जातात. त्याचबरोबर राईट साईडला सुद्धा जे डिस्टन्सेस आहेत प्रिन्सिपल ॲक्सिस पासूनचे above the principal axis, they must be taken as the positive. Then why the distance below the principal axis, principal axis पासूनचे खालच्या डायरेक्शन मधले जे डिस्टन्स आहे, these distances are taken as the negative. हे डिस्टन्सेस निगेटिव्ह घेतले जातात. These distances are taken as negative. This is also negative. Distance above the principal axis taken as positive, and distance below the principal axis, distance above the principal axis taken as positive, while the distance below the principal axis taken as negative. या पद्धतीने हे निगेटिव्ह घेतले जातात. So these are the fifth sign conventions. That is the first sign convention. I will repeat again. All distances are measured. All distances are measured. Measured from the optical center. From the optical center. Optical center or pole. Then second sign convention, that is the figure should be drawn. Figure should drawn in such way that, or figure should be drawn in such way that the incident ray travels from left to right. Travel from left to right. Then third sign convention is that the x-axis can be conveniently considered as principal axis. Then fourth sign convention, that is the distance to the left side of pole. Left side of the pole are taken as negative, while right side
of pole are taken as positive. All distances are measured from the optical center of pole. ऑप्टिकल सेंटर हा आहे पोल. त्या ऑप्टिकल सेंटर पासून सगळे डिस्टन्स मेजर केले जातात. लेफ्टला असतील, राईटला असतील, अबोव असतील किंवा बिलो असतील. देन द फिफ्थ the distance, fifth number sign convention, that is the distance above the principal axis. Distance above the principal axis are taken as positive while below taken as negative. प्रिन्सिपल ॲक्सिस पासून वरचे जे डिस्टन्सेस आहेत ते पॉझिटिव्ह कन्सिडर केले जातात आणि जे खालचे डिस्टन्सेस आहेत ते या ठिकाणी निगेटिव्ह कन्सिडर केले जातात. From this Cartesian sign convention or from this diagram figure, from this figure we can observe or we can understand how to measure the distances. This distance above the principal axis taken as positive, below the principal axis taken as negative. Left side of the pole, this is left side, this is also left side, taken as negative, while the right side taken as the positive. Then we will discuss about the converging rays and diverging rays. Then we will discuss about the diverging beam of light and converging beam of light. Diverging beam of light, and here we will discuss converging beam of light. Here diverging beam of light means, what is mean of diverge? Diverge म्हणजे काय? वेगवेगळे होणे. एकाच पॉइंट पासून जर रेज बाहेर पडत असतील आणि वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये जात असतील तर त्याला काय म्हणायचं? डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट. रेज जे आहेत ते डायव्हर्ट होतात म्हणजे वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये जातात. त्याला या ठिकाणी वेगळे होणे, लांब जाणे एकमेकांपासून, त्याला डायव्हर्जिंग म्हणायचं. कॉन्व्हर्जिंग म्हणजे काय? सपोज रेज वेगवेगळीकडून आलेल्या आहेत आणि एकत्रित येत आहेत एका पॉइंटला, कॉन्व्हर्ज होणे म्हणायचं. इट इज कॉल्ड ॲज द कॉन्व्हर्जन. दे कम ॲट अ पॉइंट, द रेज कमिंग ॲट अ पॉइंट, दॅट इज कॉल्ड ॲज द कॉन्व्हर्जिंग ऑफ रेज. सपोज या ठिकाणी एखादा आपण ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट कन्सिडर केला अशा पद्धतीनं. हा एक लेन्स आहे. आपण 10th क्लासमध्ये आपण लेन्सचा अभ्यास केलेला आहे. दिस इज द कॉन्व्हेक्स लेन्स. हा जो लेन्स आहे तो कॉन्व्हेक्स लेन्स आहे. कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स म्हणजे काय?
या ठिकाणी जी दोन्ही साईड जी आहे ती कशी आहे, फुगीर आहे, बल्क आहे, त्याच्यामुळं याला आपण कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतो. कॉन्व्हेक्स आणि कॉन्केव्ह लेन्स, दोन लेन्सचे दोन प्रकार आहेत, कॉन्व्हेक्स लेन्स आणि कॉन्केव्ह लेन्स. कॉन्केव्ह लेन्समध्ये या ठिकाणी जी लेन्स राहते त्याचं दोन्ही साईड या ठिकाणी आत गेलेले असतात, त्याला कॉन्केव्ह लेन्स म्हणतो आपण. सपोज आपल्याला काय बघायचं आहे, डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट बघायची आहे. सपोज या ठिकाणी आपण ऑब्जेक्ट ठेवलेला आहे याला लेन्सच्या समोर. अशा पद्धतीने एखादा आपण ऑब्जेक्ट ठेवलेला आहे. दिस इज द ऑब्जेक्ट placed at this point and the rays which are या ठिकाणी हे रेची बीम आहे, लाईटची बीम आहे ती या ठिकाणी हा इन्स्ट्रुमेंट जो आहे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स, त्याच्यावरती या ठिकाणी ही लाईट इन्सिडेंट होते. तर या ऑब्जेक्ट पासून हे रेज आलेले आहेत. द रेज कमिंग फ्रॉम दिस ऑब्जेक्ट अँड ऑब्जेक्ट इज लेफ्ट साइड ऑफ द लेन्स अँड these rays are diverging. These rays are diverging. या ठिकाणी एका पॉइंट पासून आलेले रेज आहेत, वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये गेलेले आहेत, डायव्हर्ट झालेले आहेत, एकमेकांपासून लांब. आता इथं डिस्टन्स कमी आहे, इथं यांच्यातलं डिस्टन्स वाढत गेलेला आहे. इट मीन्स दे आर डायव्हर्जिंग फ्रॉम इच अदर, डायव्हर्टिंग फ्रॉम इच अदर, एकमेकांपासून लांब चाललेले. देअरफॉर दिस इज कॉल्ड ॲज द डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट. याला डायव्हर्जिंग बीम ऑफ लाईट म्हणायचं. दिस इज द एनी ऑप्टिकल डिव्हाइस. हा जो आहे तो ऑप्टिकल डिव्हाइस आहे. लेन्स, मिरर, दीज आर द ऑप्टिकल डिव्हाइसेस. आता या ठिकाणी आपण जे ऑब्जेक्ट घेतलेला आहे ते ऑब्जेक्ट डिस्टन्स जे आहे ते कसं असणार आहे, निगेटिव्ह असणार आहे. द डिस्टन्स फ्रॉम द पोल ऑफ द लेन्स टू द ऑब्जेक्ट इज द ऑब्जेक्ट डिस्टन्स अँड इट विल बी द निगेटिव्ह, कारण ऑब्जेक्ट इज ऑन द लेफ्ट साइड ऑफ द पोल, पोलच्या लेफ्ट साइडला आहे आणि ऑब्जेक्ट हा पहिल्या रूलनुसार it must be on the left side of the pole. Ray diagram must be drawn traveling from left to right. Therefore object must be on left side of the pole and therefore by the fourth sign rule the u is equal to negative. u कसा आहे या ठिकाणी निगेटिव्ह येईल. You can write u is negative. u या ठिकाणी निगेटिव्ह आहे. Therefore we can say the diverging beam of light corresponds to ray of light coming from the real object, corresponds to a ray of light coming from a real object. This is the diverging beam of light. Now we will discuss about the converging beam of light. आता याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, एक कॉन्केव्ह मिरर घेणार आहोत. मिररचे दोन टाइप्स असतात, स्पेरिकल मिररचे. मिररचा विचार केला तर आपण त्याच्यामध्ये दोन टाइप्स घेतो, प्लेन मिरर आणि स्पेरिकल मिरर. स्पेरिकल मिरर मध्ये परत दोन टाइप्स असतात, कॉन्व्हेक्स मिरर आणि कॉन्केव्ह मिरर. हा जो आहे आपल्याकडे तो कोणता आहे दाखवलेला, दिस इज द कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर हा जो होता तो कॉन्व्हेक्स लेन्स होता. दिस इज द लेन्स, कॉन्व्हेक्स लेन्स. दिस इज द कॉन्केव्ह मिरर. हा कॉन्केव्ह पार्ट झाला आणि हा जो पार्ट आहे दिस इज पॉलिश्ड सरफेस. This is the polished surface and this is the reflecting surface. हा जो आहे तो रिफ्लेक्टिंग सरफेस झाला. याच्यामध्ये या ठिकाणी ज्यावेळेस रेज वेगवेगळ्या पॉइंट्स पासून येत असतात and they are converging
at a point. We can see that these rays are coming from a different point and coming at a point. एका पॉइंटला या ठिकाणी येत आहे, तिथं कॉन्वर्ज होत आहे. Therefore we can say this is the converging rays. These rays are seen as to be they are converging at a point. हे रेज एका पॉइंटला कॉन्वर्ज होत आहेत, एकत्रित येत आहेत असं आपल्याला दिसून येतं. And therefore this is the converging beam towards the virtual object. या ठिकाणी हे जे रेज आहेत एकत्रित आल्यासारखे दिसत आहेत आपल्याला, म्हणून या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट आहे दिस इज द व्हर्च्युअल ऑब्जेक्ट. Therefore we can say that the converging beam of light correspond to the ray of light going towards the virtual object. Virtual object कडे या ठिकाणी ray of lights या ठिकाणी ट्रॅव्हल होती आहे असं आपल्याला दिसून येतं. We can say the converging beam of light corresponds to ray of light directed to a virtual object. Virtual object. Thus, real object should be shown on the left side of the lens, and here virtual object is observed on the right side of the mirror. Therefore, the distance between the pole, this is the distance from pole to object, it is denoted by the V, and this distance is positive. This is the positive V. Distance of virtual object, we can say image from the pole is positive. So this is the sign convention about the when we study the ray optics and diverging beam of light and converging beam of light. Okay, thank you.